नमस्कार, मी स्मिता. आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे खूप खूप स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे की मी झाडांची निगा कशी राखते आणि झाडांना पाणी कसं घालते आणि त्यांना उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ताजं कसं ठेवते हे तुम्हाला मी दाखवणार आहे. तर मी सगळं खांदून घेतलं, झाडांच्या मुळं रिकामी केली आणि त्यानंतर मग नवीन माती टाकून मऊ रान भुसभुशीत करून ठेवलं आणि त्याच्यामध्ये पाणी सोडलं. पाणी सोडलं की झाडं ताजी टवटवीत राहतात. स्वच्छ केलं, झाडांच्या जे भोवताली होतं ते सगळं स्वच्छ केलं आणि पाणी टाकलं. वेळच्या वेळी जर पाणी घातलं तर झाडे अशी टवटवीत राहतात. तर बघू शकता अशा उन्हामध्ये माझी झाडं किती टवटवीत आहेत ते. तर आज नवीन कोणती कोणती झाडं लावली तेही तुम्हाला मी दाखवणार आहे. तर ह्याच चाफ्याला फुलं आली आहेत आणि हे गवत काढून टाकायचं, म्हणजे पाण्याची कमतरता भासत नाही. गवत जर असलं तर पाणी जमीन लगेच वाळून जाते. तर सर्व गवत काढून टाकायचं. आणि हे बघा, मी हे फुलांचं झाड लावलेलं आहे, काटेरी आहे म्हणून मी घरापासून लांब लावलं आहे. तर ही आहे कण्हेरीची 2-3 झाडे लावली आहेत. आणि असं कडू गवत मी काढून टाकलं आहे. कडू गवत किंवा बाकीची सगळी गवतं काढून टाकली की एकदम स्वच्छ असं वाटतं. हा आहे चाफा. माझ्या मम्मीने दिला होता चाफा. तो खूप दिवसापासून पिशवीतच होता, तर तो मी झाडांच्या जवळच लावला आहे सावलीला. तर उन्हाळ्यामध्ये सावलीला लावली झाडं तरच ती चांगली राहतात, नाहीतर जळून जातात. आणि हे आहे खास झाड. हा पण चाफाच आहे, पण हा चाफा आहे नागचाफा. त्याची पानं बघू शकता तुम्ही, नागफण्यासारखी दिसतात. सेम नागांनी जर फणा काढला तर ते सेम असं दिसतं, म्हणून ह्या झाडाला नागचाफा असं म्हणतात. तर ह्याला फुलं आणि त्याचा सुगंधही खूप छान असतो. तर ते झाड मी लावलेलं आहे. आणि ही आहे पपई. ते काय झाड मोठं झालंच नाही, तेवढंच राहिलं आहे. आणि करंजी लावली आहे, कारण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये थंडगार असं वातावरण राहतं आणि खूप छान सावली असते त्याची. आणि ही आहे सदाफुली ही कायमच फुललेली असते आणि ती होती पांढरी, दुसरी मी तुम्हाला दाखवली नाही. आणि हे पण मम्मीने झाड दिलं आहे, त्याला फुलं लागतात. आणि बाकीची पण अशी झाडं आहेत. सगळं खोदून मी पाणी टाकलेलं आहे. आणि इकडे बघा, मी शंकेश्वर गुलमोहर त्याचं झाड लावलेलं आहे. तर ते पण चांगलं हिरवं फुटलं आहे. तर पावसाळ्यामध्ये ते झाड चांगलं फुटतं. त्याच्यावरती मी बादली पालती घालून ठेवली आहे, का तर बाहेरच्या आलेल्या शेळ्या खाऊ नये म्हणून मी ते झाकून ठेवलं आहे. हे आहे झाड, पण ते फुलाचं आहे, ते मला माहिती नाही कोणते आहे ते, पण त्यालाही छान अशी पिवळी फुलं लागतात. तर बघू शकता रोडच्या साईडने मी अशी छान झाडं लावली आहेत. ऊन तर बघा किती दिसतं आहे. आणि हा विशूने आंब्याचं झाड लावलं आहे, हे पण मोठं झालं आहे आता. आणि ही कुंडीतील झाडं आहेत, छान ताजी सगळी झाडं आहेत, सुकलेलं नाही. वेळच्या वेळी पाणी घातलं की झाडं अशी राहतात टवटवीत. तर इथून कुंडीतली मी सगळी झाडं दाखवते तुम्हाला. हे आहे ब्रह्मकमळ. ह्याला पण खूप फुलं लागतात, पण ह्या झाडाला अजून लागले नाहीत, पण खूप छान असं ते झाड फुटलेलं आहे. इकडे आहे तुळशीला पण मी पाणी घालून ठेवलं आहे. तर तुळशीला पाणी घातलं की ताजी राहते तुळस, पण पावसाळ्याच्या दिवसामध्ये तुळस छान फुटते. आणि हा आहे शेवग्याला तर खूप साऱ्या शेंगा लागल्या आहेत. आता कोणीही शेंगा खात नाही, सगळे कंटाळून गेले आहेत. आणि सीजन असल्यामुळे ना भरपूर शेंगा आहेत. आणि इकडे आंब्याचं झाड आहे, आंब्याला खूप आंबे लागले आहेत आणि आता पाड लागला आहे. हळूहळू एक आंबे पिकायला सुरुवात झाली आहे. तर कैरी असताना खूप आंबट असते याची, आणि आंबा खूप गोड लागतो. देशी आंबा आहे. तर ह्या वर्षी भरपूर असं फळ लागलं आहे. तर बघू शकता तुम्ही, पिवळं झाला आहे तो. तर समोरून तुम्हाला ऊन दाखवते किती ऊन आहे ते. असं एकदम चकचक ऊन आहे आणि खूप ऊन पडत आहे. दरवर्षीपेक्षा पण ह्या वर्षी खूप जास्त ऊन आहे. त्याच्यामध्ये ना डोळे असे उघडता सुद्धा येत नाही, इतकं ऊन आहे ह्या वर्षी.
तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुढचे व्हिडिओ नक्की बघा. आवडला असल्यास नक्की मला कमेंट करून सांगा. भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि धन्यवाद.